झी 24 तास एक पाऊल पुढे। बिलकुल, खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे एनओसीचा। आपल्याबरोबर अभिनेते आणि शिवसेना चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष शरद पोंक्षे सुद्धा आहेत। शरदजी, 2-3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करतो। त्यातला पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की कलाकारांची फसवणूक होतीये आणि आतापर्यंतच्या चर्चेनुसार ही फसवणूक या पूर्वी सुद्धा होत होती। आता त्याचं प्रमाण कदाचित वाढलं असेल, कारण चित्रपटांची संख्या वाढतीये, या क्षेत्रात येणाऱ्या लोकांची संख्या वाढतीये। मात्र आपल्याकडच्या यंत्रणा या चोख नसल्यामुळे किंवा कागदोपत्री व्यवहार होण्याची संख्या आणि प्रमाण कमी असल्यामुळे अशा प्रकारांना अधिक खतपाणी मिळते असं तुम्हाला वाटतं का? काय कारण तुम्हाला वाटतात? कलाकार का फसवले जातात? याचा बळी मी सुद्धा आहे। हो, क्रांतीवीर राजगुरू नावाचा एक सिनेमा केला होता। कोणीतरी अंधेरी 4 बंगल्याचे कांबळी नावाचे कोणीतरी प्रोड्युसर होते आणि क्रांतीवीर राजगुरूच्या सिनेमाच्या शूटिंगसाठी मला वाईमध्ये 5 दिवस नेलं आणि मी हॉटेलमधनं खाली उतरायचो, परत हॉटेलमध्ये जायचो, असं मी 5 दिवस काढले। मी सेटवर गेलोच नाही आणि 5 दिवसानंतर मला माझ्या तारखा संपलेल्या होत्या, त्यामुळे मी मुंबईला परत निघून आलो आणि त्यानंतर मला त्यांनी माझे पैसे दिले नाही। तेव्हा अजय सरपोतदार चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष होते। मी तिथे जाऊन रवींद्र नाट्य मंदिरच्या ऑफिसमध्ये जाऊन 500 रुपये भरून मी ती कंप्लेंट लॉन्च केलेली होती आणि नंतर काही दिवसानंतर जळगावच्या माझ्या एका मित्राचा फोन आला, अरे तुझा सिनेमा लागलाय। कारण त्याच्या आधी मुंबईतल्या शूटिंगमध्ये 2 दिवस शूटिंग झालं होतं, त्यातले जे 2 सीन होते तेवढे त्या चित्रपटात ठेवलेले होते। वाईमध्ये माझं शूटिंगच झालं नाही, मला पैसेच दिले नाहीत। मी कंप्लेंट 500 रुपयाची पावती असून सुद्धा मला मिळालं नाही। नंतर मी चित्रपट महामंडळाकडे प्रश्न विचारला, तेव्हा मला त्यांनी असं सांगितलं की दुसऱ्या कुठल्या तरी म्हणजे मगाशी जे आपले पाटकर साहेब बोलले त्याप्रमाणे दुसऱ्या कुठल्या तरी युनियनकडनं का कुणाकडनं तरी त्यांनी एनओसी मिळवलेली होती आणि त्यांना सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालेलं होतं। ते ह्याचा शिकारी मी सुद्धा आहे। आजचीच घटना आहे। आज ऍक्च्युअली मी इथे आहे, पण मी खरं तर नाशिकला महाडिक नावाचा एक माणूस आहे, त्यांनी माझी डेट घेतली आजची। मी पुण्यामध्ये नागपूरवरनं फ्लाईटने पुण्यात आलो 2 वाजता आणि 2 ते जवळजवळ 5-5:30 पर्यंत मी त्याला जवळजवळ 17 फोन लावले महाडिकला की मला न्यायला गाडी येणार आहे की नाही। तर तो महाडिक माझा एकही फोन उचलला नाही। शेवटी टॅक्सी करून मी मुंबईला आलो। माझ्या इथे आशिष देवचं ब्लॅक होमचं शूटिंग चालू आहे, त्याला विचारलं मी आलोय मुंबईत येऊ का? तो आनंदाने नाचला आणि मी शूटिंगला आलो इथे। पण त्या महाडिक नावाच्या माणसाला आता मी नंतर बघणार आहे तो काय कसा आहे तो। बिलकुल, पण शरदजी हे प्रकार का होतात असं तुम्हाला वाटतं? म्हणजे याला काय अर्थच नाही। कलाकारांना कोणी वाली राहिला नाहीये, त्यांची युनियन नाहीये, त्यांचा एक दबाव गट नाहीये किंवा ज्या यंत्रणा ज्या प्रोसिजरनी जायला पाहिजे, कागदोपत्री सगळी पूर्तता करून जायला पाहिजे, तशी प्रथाच आपल्याकडे नसल्यामुळे, बोली व्यवहार होत असल्यामुळे हे होत आहे का? असं होत असेल नक्कीच, पण आता विजय पाटकर जे म्हणाले की ते त्यांची जी आता नवीन आलेली हे आहे तेव्हापासून त्यांनी हे सुरू केले की सगळ्यांची एनओसी मिळाल्याशिवाय आणि सेन्सॉर बोर्डाकडे आता असं दिलं पाहिजे की जोपर्यंत चित्रपट महामंडळाची एनओसी मिळत नाही तोपर्यंत सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालं नाही पाहिजे। आणि ह्याच कुठल्या तरी कामासाठी म्हणून मी शिवसेनेच्या उद्धव साहेबांनी मला जेव्हा विचारलं की तुम्ही आमच्यावर काम कराल का, तर म्हटलं आवर्जून काम करायला मी तयार आहे। माझ्याच क्षेत्रातल्या लोकांच्या भल्यासाठी जर मला काही काम करता येत असेल, शिवसेनेसारखी चांगली संघटना जर पाठीशी उभी असेल तर आवर्जून काम करायला आवडेल। त्याप्रमाणे मी आत्ताच 2-3 आणि जे कलाकार येतील तिथे आता आम्ही नवीन टीम उद्धव साहेबांनी उभी केलेली आहे आणि आम्ही आवर्जून काम करायला तयार आहोत। आणि आमचं तर म्हणणं आहे की असं काहीच नाही चित्रपट महामंडळ वेगळं आहे, चित्रपट सेना वेगळी आहे, आमची शिवसेना अजिबात नाही। आपण सगळ्यांना ध्येय काय आमचं सगळ्यांचं शेवटी की कलाकारांचं भलं व्हावं बस। बिलकुल, पण कलाकारांचं भलं होताना सध्या तरी दिसत नाहीये। आपण ही चर्चा सुरू ठेवूया शरदजी, एका ब्रेकची वेळ झालेली आहे। कलाकारांचं भलं होण्यासाठी सरकारी यंत्रणा आहेत, त्याचबरोबर पक्षांच्या सुद्धा यंत्रणा आहेत, तरी सुद्धा ही फसवणूक थांबत नाहीये। याची नेमकी कारण काय आहेत ह्याच्या अजून आपण खोलात जाऊया, उपायांविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत। एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया। दिलीप ठाकूर सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांच्यापासून आपण पुढच्या भागातल्या चर्चेला सुरुवात करूया। झी 24 तास एक पाऊल पुढे।